नाही विचारिला अधिकार मी आपुरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिन करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। विठ्ठल वेडे वापुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। तुका म्हणे नमो हरी, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र दिव निवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्लोबा पुत्र श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील धरणेकरी प्रकरणातील मागणीचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय पुढे मागणं मागतात। काय मागणं मागतात? माऊली मी तुमचं लेकरू आहे, माझ्याकडून एखादा वेळा वाकडा शब्द तुमच्या बाबतीत उच्चारला गेला असेल, खर तर तुमच्या बाबतीत बोलत असताना मी तुमच्या अधिकाराचा विचार करायला पाहिजे। तुम्ही सिद्ध आहात माऊली, तुम्ही महाराज आहात, याचा विचार आम्ही करायला पाहिजे होता, पण आमच्याकडून तो झाला नाही। तुमच्या बाबतीत दोन शब्द आमच्याकडून जे वेळे वाकडे उच्चारले गेले, हा माझा वाङ्मयीन अपराध आहे। हा वाङ्मयीन अपराध तुम्ही मला क्षमा करा आणि किंकर तुकोबराला तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी मागणी आजच्या अभंगात तुकोबराय करतात। दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। शंभो महादेवाच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा, पुण्यसलीला कृष्णामाई, कोयनामाई, वेण्णामाई आदी तीर्थांच्या प्रवाहाने तथा संगमाने पावन झालेला तालुका, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने दैदिप्यमान असलेला जिल्हा आदर्श जिल्हा सातारा जिल्हा। या सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका, बरोबर आहे का, कोरेगाव तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील हे आदर्श श्री संत तुका विप्र यांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं बोरबन, आणि या बोरबन मध्ये अधिक मास उत्सव, अधिक मासाच्या निमित्ताने आणि चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाचा 750वा, नामदेवरायाचा 775वा, याच वर्षामध्ये जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु यांचा 450वा, जगद्गुरु तुकोबारायाचा 375वा, जगद्गुरु तुकोबारायाचे धाकले चिरंजीव नारायण महाराज दिहुकर यांचा 375वा, आणि श्री संत नामदेवराय आणि श्री संत जनाबाई 14 जणांचं कुटुंब यांचं 675व, अशा 7 संतांचा उत्सव या वर्षात आहे। काहींचा निर्याण महोत्सव आहे, तर काहींचा अवतार महोत्सव आहे, काहींचा अमृत महोत्सव आहे, तर काहींचा सुवर्ण महोत्सव आहे। म्हणजे या वर्षी झालं तर प्रत्येकाचं सोनच होईल, नाही तर अमृतच होईल, आणि याच्यातून भोकला तर त्याचा कोळसा होईल। म्हणून आपल्याही जीवनाचं काहीतरी सोनं होईल, आपल्याही जीवनाला काही अमृताचा योग यावा, आणि म्हणून
कोरेगाव, कराड आदी आदी सातारा जिल्ह्यातील अनेक गावगावचे भाविक एकत्र येऊन हा अधिक मासाच्या निमित्ताने पवित्र महोत्सव आरंभलेला आहे. नामदेवरायांचे राहिलेले अभंग तुकोबरायांनी पूर्ण केले. आपल्या महाराष्ट्रात काही अभ्यासक असं म्हणतात की तुकोबरायांचे काही राहिलेले अभंग तुका विप्रांनी पूर्ण केले, असे काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. असे श्री संत तुका विप्र आपण चंद्रभागेत स्नान केल्यानंतर प्रदक्षिणा करत असताना निघालो का मग घाट वर चढून जातो. प्रदक्षिणेचा पहिला लागतो धोंडोपंत दादाचा मठ. धोंडोपंत दादाचा मठ लागल्यावर उजव्या हाताना आपण आता तुकाराम मंदिराकडे जात असताना वळत असताना कोपऱ्यावरच मठ आहे, तो तुका विप्रांचा मठ आहे. तिथं विप्र घाट म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं तुका विप्रांचा खूप मोठा संघ आहे. जगद्गुरु तुकोबरायाच्या नंतर वाचावं असं वाङ्मय निळोबरायचं, निळोबरायाच्या नंतर वाचावं असं वाङ्मय दोन संतांचं. एक आहे महिपती महाराज, दुसरे तुका विप्र महाराज. जे अभ्यासक मंडळी आहेत त्यांच्याकडून तुका विप्रांचं वाङ्मय चुकत नाही. ज्ञानोबराचं चरित्र खूप छान लिहिलंय तुका विप्रांनी. मी ज्ञानोबराचं चरित्र सांगत असताना खूप शोधलंय महाराज, खूप खूप शोधलंय. मी आत्ताचे कीर्तनकार मला विचारतात, मला तुम्ही चरित्र कोण्या ग्रंथातून सांगतात? म्हणलं तुम्ही त्या भानगडीत पडू तुम्ही आम्ही सांगितलं तेच सांगत. एवढे ग्रंथ तुम्ही विकत घेणार नाही, शोधणार नाही. मी 25 वर्ष शोध येतोय तरी अजून सापडत आहे मला. तुमची तर थडग्यात जाईपर्यंत म्हणजे तुम्ही या भानगडीतच पडू नका. त्यात मी अनेकांची चरित्र तपासली माऊलींच्या बाबतीत. तर माऊलींचं चरित्र येत असताना तुका विप्रांनी खूप छान चरित्र लिहिलं. आणि त्या चरित्रात ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी झाली याची जी संगती तुका विप्रांनी सांगितली ती आतापर्यंत कोणी सांगितलेली नाही. तुका विप्र म्हणतात की ज्यावेळेस ज्ञानोबराय रेडा बोलवून नेवाशाला आले त्यावेळेस ज्ञानोबराला शुद्धीपत्र देत असताना दोघ जण होते. एक आहेत बोपदेव आणि एक आहेत हेमाद्री. हेमाद्री म्हणजे हेमाडपंथी मंदिर म्हणतात ना, त्याचे हे मूळ जनकच आहे हेमाद्री. खूप मोठी माणसं होऊन गेली. हे दोन्हीही यादवांच्या पदे. यादवांचं राज्य महाराष्ट्रावर आपल्या यादवांचं राज्य होतं. हे यादव स्वतःला भगवान श्रीकृष्णाचे वंशज समजायचे. ज्ञानोबा त्या यादवांचं वर्णन करत असताना जे यदुवंश विलासू सकळ कळा ते वासू न्यायाने कुशिक्षितिषु श्री रामचंद्र. रामदेवराय यादव गादीवर कारभार पाहत होते देवगिरीचे. त्याला आता दौलताबाद म्हणतात, हे संभाजीनगरच्या जवळ आहे. तर तिथं एक दिवस चर्चासत्र सुरू झालं. तुका विप्र महाराज लिहितात ना, चर्चासत्रात विषय असा निघाला की या भारतामध्ये 56 भाषा बोलल्या जातात आणि प्रवचन रोज रामचंद्र यादव हे भारतात महाराष्ट्राचा कारभार पाहायचे, महाराष्ट्राचा. पण सकाळी गीतेचं प्रवचन ऐकायचे आणि मग कारभार पाहायचे. अगोदर सत्संग आणि मग हा जगाचा व्यासंग. अगोदर गीतेवर प्रवचन, संपूर्ण गीतेवर प्रवचन ऐकून झालं. मग काय कोण जाणे रामचंद्र यादव म्हणतात की या गीत्या संपूर्ण भारतात 56 भाषा बोलल्या जातात. मी यादव राजा माझं असं म्हणणं आहे की या गीतेचं 56 भाषेत भाषांतर करेन असा कोण महात्मा आहे या जगात? तर बोपदेव होते. बोपदेवाने सांगितलं या जगात फक्त 56 भाषेत जर गीतेचं वर्णन करील असे एकमेव महात्मे आहेत ते म्हणजे आमचे आळंदीचे ज्ञानोबा. मग आपण ज्ञानोबरांना सांगू आणि गीतेचं भाषांतर 56 भाषेत करू. कुठे पडले ते? हे सगळं तुका विप्रांनी लिहिलं. मला वाटतं तुम्ही आजच ऐकत असताना प्रसंग, आजच ऐकते. बरेच कीर्तनकार आहेत त्यांनाही सांगतो की तुम्ही आजच ऐकत असताना प्रसंग. कुठे ते म्हणजे आता नुकतेच रेडा बोलावलाय त्यांनी, स्वर्गाचे पितर योग असते आणि आता नुकतेच ते नेवाशाला गेले अशी बातमी आली. हो हो चला आपण जाऊ. तुका विप्र लिहितात ज्ञानोबराच्या चरित्रात. आणि काय कोण जाणे ते रामदेवराय यादव, भोपदेव, हेमाद्री ही सगळी मोठी मोठी मंडळी नेवाशाला आली. आणि नेवाशाला आल्यानंतर मग ज्ञानोबराने प्रार्थना केली की 56 भाषेमध्ये गीतेचं भाषांतर व्हावं, गीतेला 56 भाषेमध्ये अलंकृत करावं. आणि हे काम फक्त तुम्हाला जमल. या जगात अनेक कवी आहेत पण टनाटन हिंगण बेट जोडतात. तुमचं काव्य आगळं वेगळं आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्श जायचा. हे माऊली फक्त तुमच्याकडे आहे. तर तुम्ही जर हे केलं तर होईल. तुका विप्र लिहितात की ही मागणी केली रामदेवराय यादवांनी ज्ञानोबराय. आणि मग ज्ञानोबराय रिकामेच बसले होते. मग रिकामे तोंड करू गेले बडबड
गीता ऐसे गोड आठवडले. आणि मग ज्ञानोबराच्या मुखातून 56 भाषेमध्ये 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवे नाव उभारली. इतका बारकावा लिहिलाय ते आहेत श्री संत तुका विप्र. वा, मला नुसते तुका विप्र सांगायला एक दिवस जाईल. मला खूप मोठं कार्य आहे तुका विप्रांचं. ज्ञानोबरांच्या मुखातून जी ज्ञानेश्वरी प्रसंग काय आहे, हा सगळा प्रसंग रामदेव या रंगकुळ कसा घडला हे तुका विप्रांनी लिहिलेले. खूप भाग्यवान आहेत तुम्ही. ते स्वयं पांडुरंग परमात्मा आहे, संजीवन समाधी आहे आणि आपण सगळी मंडळी त्याची उपासना करतात. पूर्वी इथं सद्गुरू गुरुवर्य बंडातात्या कराडकर गुरुवर्य तात्यांनी एक मोठा उत्सव केला होता. तेव्हापासून तुका विप्रांना वाटत होतं की एखादा तरी असा वजनदार उत्सव व्हावा, पण सांगावं कोणाला. मग तुका विप्रांच्या ध्यानात आले विष्णू. विष्णूंच्या कानावर झालं नाही विनय पारले तरी ना पारलेला. आणि मग विष्णू महाराजांना पुढे करून मग विष्णू महाराजांनी मला 2-3 महिन्यापूर्वीची तारीख दिली. तुम्ही वडूजला येणार आहात, पण वडूजचा काला झाल्यावर संध्याकाळी इथं कीर्तन करा. माझा वडूजचा काला झाला, पण मी पंढरपूरला गेलो. काला झाल्यावर 2 वाजता पंढरपूरला गेलो. पंढरपूरला आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आमची पावती फाडायची होती आम्हाला. आपल्या पंढरपूरचा जो उत्सव झाला, आता पंढरपूरला खूप मोठा उत्सव केला म्हणजे खूप मोठा. 7 करोड 75 लाख रुपये उरले. किती 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 आम्हाला माणसाने नाही प्रसन्न आहे, लक्ष्मी बी नाही प्रसन्न. कोणी किती खापल्या काढा, लोक हटत नाहीत आमच्या मागची, पैसे बी हटत नाही. 7 करोड आपण ट्रस्ट, सगळ्या ट्रस्टचे आज प्रत्येक संस्थानाला 10-10 लाख रुपये देऊन काही मागं ठेवायचं नाही. 0-0-0-0-0-0. ट्रस्टचे सगळे विश्वस्त होते, विश्वस्तांना सांगितलं सगळ्या देणग्या वाटून टाका. आणि आज नेटकी विठ्ठल रुक्मिणी संस्थानाला 5 लाख रुपये दिले. आणि मग त्याच्यासाठी मला तिथंच 5 वाजले. 5 लाख रुपये द्यायचे म्हणजे 5 लाख 5 वाजले. मग 5 वाजता निघालो. विष्णू बोलले अहो लय उशीर होईल, पण तुम्ही काळजीच करू नका. आमच्या ड्रायव्हरने 120 गाडी आणली. मला भराट गाडी आली. फक्त एक घाट लागला मध्ये, मला वाटतं शामगावचा घाट आहे, नामदेव अप्पांचं गाव. आप्पांचं नाव नाही घेतलं तर गप्पा मारण्यात मजा आहे. होतील बहु असतील बहु, पण या सण आपण तर नाद नाही करायचा. इकडून आले 100, इकडून आले 100, पण नामदेव अप्पा एक कीर्तन करत महाराज ते नादच नाही करायचा. पकवाज पहिला लावणार, आखा पकवाज मोकळा त्याची वड काढणार अमुक तर मग लय ती काळी 3 मध्ये पांढरी 4 मध्ये कीर्तनाची काय बोलायचं नाही. मा कीर्तन परंपरेतल्या ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा वैकुंठवासी नामदेव. माझ्यावर नाही छाप होती. माझ्यावर काही ठराविक कीर्तनकाराची छाप आहे. कीर्तन करण्यास वागलं पाहिजे की आपली समाजावर छाप बसली. बरेच कीर्तनकार छाप टाकायला जातात, पण छाप पडत नाही. पडली तर गाय छापच पडली. गाय छाप खाणाऱ्याची गाय छाप नाही पडायची, मग पडणार काय. असो, आदरणीय विष्णू महाराजांनी बऱ्याच महाराज मंडळी एकत्र करून किंवा आपल्या या भागात अधिक मास उत्सव झाला पाहिजे या पवित्र भावनेने हा उत्सव संपन्न केला. मग आमचं भाकरी पॅटर्न, आमच्याकडे भाकरी गावगावच्या भाकरी गोळा करायच्या. चुलीपर्यंत ज्ञानोबा तुकोबा जाऊ ही भावना. ज्या ज्या माता माऊलींनी या उत्सवाला भाकरी पाठवली असेल त्या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी भजन केलं, ज्यांनी अन्नदान केलं, जे पंगत वाढवू लागतात ते तरुण मंडळीसाठी एकदा टाळ्या. असे काही तरुण व्यक्ती सगळे जेवण्यासाठी जेवत नाही, सगळ्याला वाढवू लागतात. मंडप कमी पडतोय तुम्हाला. मागं माणसं बसलीत, पलीकडे बसलीत, मागं बसलीत, खूप मंडळी येतात. खूप धन्यवाद. सगळ्यात जास्त आनंद तुका विप्रांना झाला असेल की माझ्या दारात ही मिळविली मानदी वैष्णवाची. आणि म्हणून खूप धन्यवाद विष्णू महाराजांना, धन्यवाद सर्व सहकार्यांना, गावगावचे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सर्वांना धन्यवाद. आदरणीय सर आहेत, आदरणीय आमची माऊली आहेत वाजवायला, सगळी मंडळी खूप सर्वांना धन्यवाद. अगदी काहीशा वेळात सेवा आवडतो. वेळी वापुढे उत्तरे काळा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबरायांपुढे मागणं मागतात. काय मागणं मागतात? माऊली, अहो मी तुकोबा लेकरू आहे तुमचं. माझ्याकडून तुमच्या बाबतीत एखादा वेडा वाकडा शब्द उच्चारला गेला असेल. खरं तर उच्चारताना मी तुमच्या अधिकाराचा विचार करायला पाहिजे, पण माझ्याकडून तो अधिकाराचा विचार झाला नाही.
तुम्ही सिद्ध आहात, महाराज आहात, हा तुमचा अधिकार आहे. पण हा अधिकार न विचारता मी तुमच्या बाबतीत जे काही वेडवाकडं बोललोय हा माझा वाङ्मयीन अपराध. तुम्ही पदरात घ्या आणि किंकर तुकोबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी मागणी जगद्गुरु तुकोबा आहे माझ्या माऊली पुढं मागतात. या मृत्यू लोकामध्ये अपराध मूर्ती म्हणून तुम्हा आम्हा जीवांकडे पाहिजे जातं. या मृत्यू लोकात 3 मूर्ती राहतात. तुम्हाला कोणत्या 3 मूर्ती? दगडाची मूर्ती, काश्याची मूर्ती आणि तांब्याची मूर्ती? नाही नाही, या मूर्ती तुम्ही पाहिल्यात हो. पण धर्मशास्त्रात 3 मूर्ती सांगितलेल्या. कोणत्या 3 मूर्ती? मूर्ती क्रमांक 1 धर्ममूर्ती, मूर्ती क्रमांक 2 भगवत मूर्ती आणि मूर्ती क्रमांक 3 आजच्या अभंगातली अपराध मूर्ती. या 3 मूर्ती जगात राहतात. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काशाच्या मूर्त्या पाहिल्या, तांब्याच्या मूर्त्या पाहिल्या, पाषाणाच्या मूर्त्या पाहिल्या, पण ही धर्ममूर्ती, भगवत मूर्ती, अपराध मूर्ती हे आजच ऐकलंय. हे कुठे आहेत मूर्त्या? जरा दाखवा. ते आपल्यातच आहे. फक्त आता मी मांडण्याचा प्रयत्न करतो. धर्ममूर्ती म्हणजे काय, भगवत मूर्ती म्हणजे काय आणि अपराध मूर्ती म्हणजे काय हे समजून घ्या. धर्ममूर्ती म्हणजे धर्माचं मूर्तिमंत रूप, त्याला म्हणायचं धर्ममूर्ती. भगवत मूर्ती म्हणजे काय? भगवंताचं मूर्तिमंत रूप, त्याला म्हणायचं भगवत मूर्ती. आणि अपराध मूर्ती म्हणजे काय? अपराधाचं मूर्तिमंत रूप, त्याला म्हणायचं अपराध मूर्ती. मग महाराज धर्माचं मूर्तिमंत रूप या जगात कोण आहे? भगवंताचं मूर्तिमंत रूप या जगात कोण आहे? आणि अपराधाचा मूर्तिमंत पुतळा या जगात कोण आहे? प्रश्न. 3 प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात. धर्माचं मूर्तिमंत रूप देव आहे, भगवंताचं मूर्तिमंत रूप संत आहे आणि अपराधाचं मूर्तिमंत रूप आपण आहोत. या जगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा या धर्माची संस्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं आचरण करणाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी धर्ममूर्ती भगवंत परमात्मा देव अवतार घेतो. धर्माची डबल दिल्याशिवाय गाडी सुटत नाही, मलाही कळत नाही. मला डबल दिल्याशिवाय धर्माची तू मूर्ती. या जगामध्ये धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिही भवति, ग्लानी प्राप्त होते त्यावेळेस भगवंत स्वतः अवतार घेतो. हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, मग धर्म रक्षावया अवतार येतो, धर्माची संस्थापना करतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. इथे सगळे अभ्यासू माणसं बसलेली. ते म्हणता तत्वमसी कळतं अशी माणसं घरी टाकायचे तर म्हणतात तत्वमसी कळणार. धर्माची संस्थापना करतो, नुसती संस्थापना करत नाही, धर्माचं रक्षण करतो. आहे आपलं हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे,
बरेच लोक संस्थापना करतात पण संरक्षण करत नाही. एका गावात निवडणूक आली होती. निवडणूक लागल्यावर मग आता गावात आपल्या पार्टीला चांगलं मत पडावं म्हणून तालुक्याचे प्रतिनिधी आणून गावात काहीतरी विकास योजनांचा धडाका सुरू झाला. मला काय फक्त धडाकाच असतोय, त्याचा पुढे कालांतराने धूम धडाकाच होतोय. फक्त धडाकाच करायचा. मग गावाच्या पार्टीची माणसं होती, त्यांनी आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी बोलवले. गावात त्यांच्या हाताने वृक्षारोपण कार्य करायचं. आणि मग आता वृक्षारोपण करायचं म्हणजे काम कोण करा? ग्रामपंचायतीची कार्यालयाची माणसं पाहिले. 500 खड्डे घ्या आणि 500 झाडं आणले तर वृक्षारोपण करायचं. मग आणले धरून त्यांचे 500 खड्डे घेतले. 500 खड्ड्यात वृक्षारोपण झालं. संस्थापना झाली. संरक्षण. उद्या पाणी कोण घालेल, राखण कोण करेल, त्याचं काही घेणं नाही. गेले त्या पार्टीच्या माणसाने आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी आणल्यावर गावात दुसरी एक पार्टी होती. गावात तुतारीवाले बी होते, पिपणीवाले बी होते. पिपणीवाले पुढं सारखली. त्यांनी तालुक्याचा प्रतिनिधी आणला. 500 झाडं आपल्याला बी लावायचे. लगेच ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या सगळ्या शिपायांना बोलवलं. 500 खड्डे घ्या. ते खड्डे तयारच आहे. झाडं आणले का त्याच खड्ड्यात कालची झाडं लावली होती ना, त्याच खड्ड्यात दुसरी झाडं. कालची झाडं कर्मचाऱ्यांनी शेळ्या पाळल्या होत्या. सगळी झाडं शेळ्या होत्या. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संस्थापना झाली. हो, संरक्षक कोण? आमचा भगवंत धर्ममूर्ती. त्याला काय म्हणतात? तो संस्थापना करतोच, संरक्षण करतो. हे धर्मदात आगवे युगायुगी म्या रक्षावे अर्जुना मित्र धर्मास. म्हणून त्याला धर्ममूर्ती म्हणतात. आणखी सांगू, धर्माचं पालन जो करतो त्याचंही रक्षण तोच करतो. धर्मो रक्षती रक्षिता. म्हणून त्याला धर्ममूर्ती म्हणतात. देव. 2 भगवत मूर्ती संत. तुका म्हणे मला एक म्हणायचं, आषाढीला इथं गर्दी का होते बोरवरला? त्याचं कारण तर तुका विप्रांची समाधी. इथं काय यायचं? पंढरपूरचा जो भगवंत आहे ना, त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे तुका विप्र महाराज. तुका म्हणे सांगू किती, काय वेळोवेळा सांगायचं. तोची भगवंताची मूर्ती. भगवंताचं मूर्तिमंत रूप म्हणजे संत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. मूर्तिमंत रूप म्हणजे संत. त्याला आपल्या सातारा भागात देव माणूस म्हणतात. ते अमुक अमुक व्यक्तीला ओळखता का? काय बोलताय? अख्या जिल्ह्यात कोणालाही सांगा, कोणी सांगाल की त्या माणसासारखा आमच्या जिल्ह्यात देव माणूस. आमच्या पंचक्रोशीत असा देव माणूसच नाही. त्याला देव माणूस म्हणतात. हे बघा, देव माणूस माळा घातल्यानेच सिद्ध होतो असं नाही, त्याच्या वागण्याने सिद्ध होतो. बरेच जण माळा घालतात पण धूर सोडतात. नाही डोळे धोरे असं धूर सोडणाऱ्याला देव माणूस म्हणायचा. काही माणसं अगदी वागण्यात साधी, कपडाला गंध नसल, गळ्यात माळ नसल, पण वागणं इतकं धुतल्या तांदळासारखं की त्यालाही लोक देव माणूस म्हणतात. एका गावात एक वारकरी पंढरपूरला जाता जाता मुक्कामी आला. समजा बोरबंदला थांबला, मंदिरात मुक्कामी, रामरा गावात मुक्कामी आला. तो 30-40 किलोमीटरवरून चालून आला. 5:30-6 वाजता आला. आल्यानंतर मग दिवाबत्ती करणारा एक कोणतरी होता, तो आला. रामराम रामराम. कुठून आले? नागून आले. चालले कुठं? पंढरपूरला चालले. मुक्काम याच मंदिरात. किती किलोमीटर चालले? 40 किलोमीटर. बरं बरं.
हे बघा तिच्या नळाला पाणी आहे आणि ती सतरंजी, या सतरंजी बसा, आराम करा, सकाळी उठून जा. तुमचा परिचय, मी याच गावचा आहे, त्या देवळाची देवाबत्ती मीच करीत असतो. 50 वर्ष झाले देवळातला दिवा बंद नाही. ते म्हणजे ठीक आहे, बस करा. आणि देवाबत्तीवाला दिवा लावू गेला, पण वारकऱ्याला घरी जेवायला चला मानला ते झालं का हरिपाठ व्हायला. हरिपाठ व्हायला राम 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 कुठून आले, पण मी लांबून आलो. चालले कुठं, पंढरपूरला वारीला चला, असं मुक्का इथंच. हा ते बघा सतरंजी, ते नळाचं पाया म्हणजे पाणी पेलं, नळ बसलं. मग बसा हरिपाठ. 2 हरिपाठ घेतले, 6 ते 7, 2 तास हरिपाठ. त्यालाच गळ्यात विना दिला. सगळी टाळकरी खाली बसली, त्याला तो भागायला 50 किलोमीटर चालवणार. त्याला तो भागायला घे येना दे येना, त्याला तो भाग्याला याला पण 2 तास चांगलं, तास 1.5 तास उभा केला. हरिपाठ झाला, बळ तो खाली बसला. हरिपाठ संपला, पण जेवायला चला कोणी म्हणतो. मग 7:30-8 वाजता पोथीवाला, गावात पोथी चालली होती, पांडव प्रताप. मग राम 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 कुठून आले, म्हणजे बाबा मी लांबून आले. चालले कुठं, म्हणजे पंढरपूरला वारीला चालू. मग काम इथं ते बसा पोथीला, काय चाललं म्हणजे पांडव प्रताप. आणि मग पांडव प्रतापात नेमका थालीपाक प्रकरण आलं. द्रौपदीने पांडवाने त्यांना दुर्वासाला त्यांना जेव खाऊ कसं घातलं, हे रंगून सांगितलं पोथीवाले. ऐकणाऱ्यांनी ऐकलं. महाराज 7:30 ते 9 वाजेपर्यंत 1.5 तास पोथी झाली. पोथीवाले निघून गेले, पण वारकऱ्याला कोणी जेवायला चला म्हणलं. पोथी संपली, मग भजनी मंडळ आलं. महाराज 5 रंगात नहून निघाल्या, 5 रंगाचा शृंगार करून ठसके बाद भजन झालं. रडू नको बाळांना, बाजारांना विकणारे एकही काळ थेटके गवळा नाही, सगळ्या धूम धडाक्यात भजन झालं. 9 ते 1 वाजेपर्यंत भजन झालं. खूप भजन झालं, पण कोणी मार करायला जेवायला चला म्हणलं. गेले भजन 1 तास काही नाही. 50 किलोमीटर चालून आलेला, पोटात भुकेचा आग डोंब पाऊस आला. झोप लागायला, ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर. 1:30 वाजता गावातले दारू पेलेला माणूस तिथला, राम राम. त्याला तर वाटला आता आपल्या दारातच साडी घातली. राम राम कुठून आला, म्हणजे मी आलोय लांबून. चालले कुठं, पंढरपूरला. बाबा ते पियाताळ त्याला म्हणलं, बाबा तू जेवलाय का. कोणी विचारलं, तो म्हणला काय सांगावं दादा, दिवाबत्तीवाला आलं ते म्हणला 50 वर्ष दिवा लावतोय, पण लावणाऱ्याच्या जीवनात आधार दिसतो. हरिपाठावाला आलं, पण त्यांची हरीकडेच पाठ दिसते. पोथीवाल्याची तर एका मिनिटात पोथीवाळ असली म्हणजे. आणि भजनावाल्याने भलतीच दाट पेर धरली, पण कानसाला भलतच बारीक पडली. मग कोणी जेवायला बस बस इथं बस. आणि ते पेताड गेलं गावात. एक हॉटेल उघडं होतं, तिथून एक 10-12 वडापाव आणले, 2 बिस्लरीच्या बाटल्या दिल्या, त्याला खाऊ घातलं, तो झोपला. खरा देव माणूस कोण, बोला बोला. माझा प्रश्न अरे तुमच्या कथनात काय, याच्यापेक्षा वागण्यात काय याला म्हणतो. कथनी पठनी करोनी काय, वाचोनी रहनी वाया जाय. तुकाराम एवढा आपण पाठ करा का सगळे. तुकोबाराचा खासा बघ, कथनी पठनी करोनी काय. खूप चांगलं कथन करतोय, खूप चांगलं पाठांतर आहे. वाचोनी रहनी वाया जाय. चांगला महाराजांनी हॉटेलात जेवतो नाही का, कोयना धरणाखाली उभा करून दार उघडे करून काय ठेवायची ब्या नाही. महाराज वागण्याला किंमत आहे. विठ्ठल भगवत मूर्ती वा, धर्ममूर्ती देव, भगवत मूर्ती संत. तुम्ही म्हणाल मगाच्या धरून ते देवाचं संतांचं चाललंय, आमचा काही विषयच नाही काढणार. आता तुमचाच विषय. अपराध मूर्ती तुम्ही, आम्ही संसारिक माणसं. तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्तिमंत रूप. तुकोबाराय नाटाच्या अभंगात वर्णन करतात. अपराधाची
संसारिक माणसं इथून तिथून अपराधाची मूर्ती आहोत. अल्पभाव अल्पमती. आपला भाव अल्प भाव बुडाला काय करू. मती जरी बारामतीचा विकास झाला असं पण तुमची पुढे अल्पमती. अल्प आयुष्य नाही हाती अल्प आयुष्य. सकाळी भेटले होते हा म्हणजे दुपारी सावडायचा कार्यक्रम गेले का म्हणजे हो बघा स्टेटस अल्प आयुष्य नाही हाती अपराधाची ओळीलो मूर्ती. तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्ती म्हणतो. अहो वेद मूर्ती परियसा. तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्ती म्हणतो. काय पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत तुम्ही आम्ही अपराधानेच भरलेलो आहोत. मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी. वा अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलतो अनेक प्रमाणे तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्ती म्हणतो. काय सांगताय हो खरंच आज समाजात नजर टाकत होती. खूप अपराधी भावना वाढली. सध्या लहान मुलं अपराध करतात त्याला बाल अपराध म्हणतात. पोरं अपराध करतात यात नवल नाही त्यांचे बाप सुद्धा अपराधामध्ये प्रवृत्त. बापच अपराधी आहेत असं नाही. मग त्यांच्या मातोश्री सुद्धा सध्या मागे राहिल्या नाही. सध्या महिला अपराध वाढलाय पुरुष अपराध वाढलाय बाल अपराध वाढलाय. हो हो पटवून दे. लहान लहान मुलं सुद्धा अपराध करतात. खूप अपराध. एका गावी मी सकाळचं कीर्तन केलं. जसं आज वडूज आणि हे जवळच होतं पण मला थोडा हेलपाटा पडला. सकाळी गाण्याचं कीर्तन केलं ना असा वैशाखाचा उन्हाळा होता. कीर्तन झालं लोकांनी जेव खाऊ घातलं पण वाटं लावलं नारळ दिला. आता काय तसं कोणी पाठवेल नाही थोडं वाट खर्ची मी आपली ती खिशात घातली. गेलो जवळ 20 किलोमीटरच कीर्तन होतं. गावचे कारभारी म्हणजे महाराज या आपण आराम करू. अहो म्हणलं पण गावात पुराण पोथी चालू अमुक तमुक. ते काळजी करू नका तुमची उतरण्याची सोय मळ्यात केलेली. आणि मग छानपैकी मळा तिथं टोलेच्या बांगला गेलो. एका बांगल्याच्या मालकाकडे आपली दारात चप्पल सोडली. घरात गेलो. बांगल्याचा मालक म्हणा महाराज जरा गरम झाले 2-2:30 वाजले तुम्ही शर्ट काढून ठेवा जरा मोकळे बस. मी आपलं शर्ट काढलं खुंटीनं काढलं. त्या घरातलं पोरं माझ्या डोळ्या देखत बांगल्या बाहेर पडलो. माझ्याच वाना घालून निघाल. माझ्याच चपला घातल्या नीट गाडीवर बसलं. म्हणलं का हो घरमालक हे तुमच्याच कंपनीचा मालक आहे ती पोरग तुमचंच आहे का. घरमालक म्हणे का हो काय झालं काय झालं. अहो ती माझ्याच चपला घालून निघालो. अहो ते बघा गाडीवर बसलं. अहो ती गेलं. थोड्या वेळ मला फिरायला जाते 4:30-5 वाजता. मी चपला कोणते घालून त्याने महाराज तुम्ही काय समजलं आम्हाला. म्हणलं काय झालं. असे वाहना चोरणारी आमची पोरं आहेत. ते आमचं पोरगच नाही आमच्या कंपनीचा मालच नाही. तुमच्या घरात दिसलं म्हणून म्हणलं तुमचं तास म्हणून तुमचं अजिबात माझं नाही. आमचे पोराचे चपला चोरी देत नाही म्हणून तुमचं पुढे म्हणजे ते बघा तुमच्या शर्टाच्या खिशाचं पाकिट काढायचं पुत्र
आपली लहान पोरांची. पोरं अपराधी असं काय नाही. मग बाप काही शाणी काय वर बघा त्याचीच बाप आहेत ना. ती काय झालं आई तशी लेकन घोडी तशी बेक बापच शाणी नाहीत महाराज. अपराध पोरं शिकले कोणाकडे जगण्यात पाहून शिकले. बाप बी काही कमी काय. एका संत्राच्या बागात एक मुलगा संत्र तोडत होता. काय कोण जाणे पण मालकाने पाहिलं. मालकाने कान धरला तोड ठेवून दिल्या पडव्या. आणि आता लोकांची संत्र चोरतो. कालांतराने बंगले पडशील. सर तुझ्या घरी तुझ्या बापाला दाखवतो तुमचा पोरगा संत्र तोडतो. थांब घरी. पोरगा म्हणला माझा बाप तुम्हाला घरी सापडायचाच नाही. वारीला गेला म्हणजे वारीला जाणे पोराची संत्र तोडी. कुठेही तुझा बाप म्हणजे ते बघा तुमच्या मोसंबीच्या भागात तोही मोसंब्या तोडीतो. तोच मला इथे घेऊन बाप काय मागे काय मराठी पाऊल पडते पुढे. हे मागे नाही आता पुढे एक पाऊल पुढे. एबीपी माझा अपराधी भावना वाढली. एक चॅनलवाला सर एका पेताडा पुढे गेलो. दारू पिणाऱ्या पुढे गेले चॅनलवाला. आणि दारू पिणारा म्हणलं का तुम्ही चॅनल जर काढलं तर चॅनलचं नाव काय पाहू. एक चॅनलवाला पेताडा म्हणला. आता अपराधीच होतो तो. त्याच दृष्टीने बोलणार. तो म्हणला आम्ही चॅनलचं नाव तुमच्या चॅनलचं नाव काय म्हणजे झी 24 तास. मग तो ना मी जर चॅनल काढला तर आम्ही नाव ठेवणार पी 24 तास. उघडा काय उघडा झाकण प्या पटकन एक पुढे अपराध पुरुष अपराध बाल अपराध महिला सुद्धा कमी नाही. आमच्या आळंदीमध्ये 2 दिवस पुरुषांना दर्शन नसतं महिलांना. कोणते 2 दिवस. एक आहे नागपंचमीचं आणि काही मकर संक्रांत. हे दोन्ही सणाला खूप बाया आळंदी येतात. माऊलीला व्यवस्था माऊलीला मकर संक्रांतीला तिळगुळ व्हायला खूप बाया. त्या दिवशी पुरुषांना प्रवेश नसतो. नागपंचमीला बी माऊलीच्या मंदिरात नागोबा मांडला जातो. खूप पूजा अर्चा होती. मंदिरात सगळ्या कोण असतात महिला. पण दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला 500 तक्रारी आलेल्या. गळ्यातलं गेलं कानातलं गेलं कोणी तोडलं. मंदिरात कोण होतं सगळं महिला. मग कोणी चोरी गेली तुम्ही म्हणा मी कसं म्हणतो. महिलांमध्ये सुद्धा अपराधाची भावना वाढते. आपल्या बी आपल्या कोरेगाव पर्यंत तुमच्या कराड तालुक्याचं सांगा तिकडे बाल अपराध वाढलाय. पुरुष अपराध वाढलाय. महिला अपराध वाढलाय. अपराधाची भावना खूप वाढली. त्या अपराधाचे 3 प्रकार. एक कायिक अपराध, दुसरा वाचिक अपराध तो आजच्या भागात आला आणि तिसरा आहे मानसिक अपराध. कायिक अपराध म्हणजे शरीराकडून घडलेला अपराध. वाचिक अपराध म्हणजे वाणीकडून घडलेला अपराध. आणि मानसिक अपराध म्हणजे मनाकडून घडलेला. कायिक अपराध कधी कधी शरीराकडून अपराध घडतो. जगन्नाथपुरीची रथयात्रा आली बरं का जवळ. आता रथयात्रा आली. जानेवारीला रथ बनवायला सामुग्री आणायला सुरुवात करतात. अक्षय तृतीयाला रथ बनवायला सुरू करतात. पण आता ज्येष्ठात का काय त्यांची रथयात्रा असते. खूप मोठा रथयात्रा. अख्खा जग येते पाहायला रथ. जशी आपली पंढरीची वारी तशी रथयात्रा आहे. हजार लाखोनी लोक राहतात. जगन्नाथपुरीच्या रथयात्रेला एक दिंडी चालली होती. दिंडीमध्ये एक महावैष्णव होते. कोण. सज्जन कसाई. कसाई घराण्यात जन्मलेले पण सज्जन होते. खूप सज्जन होते. दिंडी दर मुक्काम दरसाल दिंडी जायची. ते दरसाल दिंडीत जायची. एका गावात दिंडी मुक्कामी आली. 100-150 वारकरी. गावकार भरी छान होते. तसं गावकार भरी शाने नसते महाराज वर बघा. मग गावकार भराने कीर्तन झालं संध्याकाळचं आणि सांगितलं हे बरं का दिंडी आलेली तुम्हाला सकाळी सूचना दिलेल्या. आता प्रत्येकाने आपापल्या घरी वारकरी घरी जेवायला बी न्यायचे मुक्कामाला न्यायचे. सगळे आंघोळ करून देवळा पुढे आणून घालायचे. आणि चला तुम्ही 5 न्या तुम्ही 2 न्या तुमचा मोठा वाला आहे 10 न्या. तुम्ही असे सगळे वारकरी वाटून टाकले. खाली एक वारकरी राहिला सज्जन कसाई. सज्जन कसाई कोणाच्या घरी जाणार. एक जण म्हणा मी नेतो माझ्या. नेलं त्यांना नेलं. ज्या घरी नेलं त्या घरात बायको इतकं ठीक होती महाराज. काळी तिला वड काढून पाकवायला खाली उतरतच नाही. वड काढून लागला. तुझी बाई खाली उतरतच नव्हती मला. मग ती आल्यापासून महाराज वारकरी घरात आणला म्हणलं का तिने मालकाला पाण्यातच पाहायला सुरुवात केली. अशी फडा 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 बोलली मालकाला.
मालक सजन कसायला म्हणा काही वाईट वाटू देऊ नका. ती रोजच अशी बोलत ती बोलायला लागली की मला वाटतं विष्णू सहस्रनामच मला हो बोलली. रात्री बळबळ भाकरी केल्या तेव्हा सज्जन कसायला जेव घातलं. ते 30-40 किलोमीटर चाललेली अगदी मेल्यासारखी पडली झोपली. बाई विचित्र होती. लग्न झाल्यापासून मालकाला एक दिवस का एक तास सुखाचा जाऊ दिला नव्हता. ती बाई रात्री 2:30 वाजता उठली. त्या बाईच्या मनात खूप भावना आली आणि तिने सजन कसायची वयात आलेली उठा. सजन कसाई बळबळ उठ, माझा अंगीकार करा. सजन कसाई म्हटले माई जाई होतो माते नकरी साया आम्ही विष्णुदास. ही एसटी या प्लॅटफॉर्मला लागतच नाही. तर उभी काढा गावात कोण्या प्लॅटफॉर्मला उभी काढा. तुमचा अंगीकार मी करणार नाही. काय समज माई, तुमचा मालक घरात असताना परपुरुषाकडं तुम्ही या गोष्टीची याचना करणं हे महापाप. तुमचा मालक असताना तुम्ही कशाला कोणाला बघताय. माझा मालक आहे म्हणून तुम्ही माझा अंगीकार करत नाही. बाई जरा भाईबलत होती. तिने लगेच कोयतावर सांगितलं मालकामुळं माझा अंगीकार करत. मालक झोपल्याला त्याच्या ध्यानी नाही म्हणी नाही. 7 दिवशी मानेवर घाव घातला. एक घाव 2 तुकडे. हे बघा तुमच्यासाठी मी मालक मारला, आता माझा अंगीकार करा. ते सजन कसाई होते. त्याने बाई जी नवऱ्याची झाली नाही ती जोडीदाराची काय होणार. मी तुझा अंगीकार करणार नाही. आम्ही वारकरी म्हणजे वैष्णवाच्या रोजनिशीत हे लिहिलेलंच नसतं. वा एवढ्या सगळ्या तडाख्यात 4 वाजले होते. मग काय बाईचा तर मालक तर वारला. ह्या गडी अंगीकार करेना. बाई लगेच गल्लीत गेली बोंब ठोकली. वाचवा वाचवा, माझ्या मालकावर हल्ला झाला, माझ्या मालकाला मारलं या माणसाने आणि माझ्यावर हात टाकला. सगळं गाव धावलं. खरं सांगा गावाने बाजू सजन कसायची घेतली असेल का बाईची वा अगदी बरोबर होत. गावाची समाजाची भावनाच अशी असती. महाराज पडत्या करून झाला हात द्या, उठत्या धारणाखाली उभा राहायचं. अख्ख्या गावाने बाजू बाईची घेतली. गावचा जो राजा होता, राजाला बातमी कळाली सज्जन कसायला दरबारात उभं केलं. वारकरी वैष्णव आणि तुम्हाला घरी नेऊन अशी खूप भावना. खाल्लेल्या ताटात छेद करता मग मारूनच टाकलं असतं. पण जगन्नाथाला चाललेत म्हणून सोडतो. स्वदार स्वदार याचा उजवा हात पोळा. सज्जन कसायचा उजवा हात कोपरापासून काटकीश पोळला. बळबळ बांधला, पाला गेला बांधला. गेले दिंडीत. दिंडीतले लोक काही लई शानी. ज्यांनी आपल्याला जन्मभर पाहिलंय त्यांची सुद्धा आपल्याविषयी कधी कधी खूप भावना होती बरं. त्याचं कारण खास पाप असल्याशिवाय चांगल्या माणसाच्या विषयी खूप भावना निर्माण होतच नाही. महाराजा पापाविना नाही पाप येतं पुढे. तुकाराम महाराजा खूप भावना दिंडीत हे ज्या अर्थी तुझा हात वाढला त्या अर्थी तो काहीतरी आदर्श घोटाळा घातलाय. तुझी काहीतरी तुला क्लीन चिट भेटणार नाही. चल तुझ्या मागं इडी मागं चल 1 किलोमीटर. दिंडीत चालू नको तुझ्यामुळे दिंडीला धोका आहे. 1 किलोमीटर मागे खूप रडायचे ते सजन कसाई. अरे माझा दोष नसताना माझा हात विनाकारण काय जगन्नाथा. तिकडं जगन्नाथ भगवान जागे झाले. सगळ्या पुजाऱ्यांच्या स्वप्नात आले. उठा 2 मुक्कामी माझी दिंडी येऊ राहिली एका वारकऱ्याची आणि त्याच्यात सजन कसाई आहे. माझा रथ घेऊन जा आणि त्याला रथात घेऊन या. सगळे पुजारी उठले. कोणाला आणायचे कसायला. सगळे ब्राह्मण हा ब्राह्मणाने रथ वाढायचा आणि रथात कसाई बसून आणायचा. बघा बरं का हे उलट आहे. हा कसला घोटाळा असो पक्षांतर केलं का क्लेम न्यायच आहे. हा रथयात्रा आली त्या 2 दिवस मुक्कामी होते. तिथे आले. राम 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 अमुक अमुक गावची दिंडी. म्हणजे या दिंडी सजन कसा आहे. हा म्हणजे मोठ्याने बोलू नका. म्हणजे का 1 किलोमीटर मागे. म्हणजे का काय चुकीचा पाऊल पडला, हात तोडला. ब्राह्मण म्हणले बघा तुम्हाला जास्त कळतं का जगन्नाथाला. माये जगन्नाथ बाबा त्यांना कळत. म्हणजे काय झालं जगन्नाथाने स्वप्नात येऊन सांगितलं की सजन कसायला रथात बसून आणा. सगळ्या टाळकरीने टाळं खाली ठेवली. कमाल झाली. ज्याने परस्त्रीवर हात टाकला त्याला बरं आणि ज्याने पक्ष वाढला पक्षाच्या बाहेर काढला. त्याचा मार्ग असा खडसेट तर केला. आपलं म्हणजे नाही आता हा जगन्नाथालाच विचार
म्हणजे जगन्नाथाच्या रथात सजन कसायला बसवलं. सजन कसायला आश्चर्यचकित झाले. काल हात तोडला ना आज रथात बसवलं. काल ईडी लावली आज विधान परिषदेत. काय देवा देवा असो जगन्नाथपुरीला गेले. दर्शन घेतलं खूप रडले. पदर पसरला. जगन्नाथा तुझं हे रूप खरंय का हे रथात बसवलं हे रूप? साक्षात जगन्नाथ प्रगट झाले. जगन्नाथ साक्षात जगन्नाथ प्रगट झाले. सज्जन कसायच्या मस्तकावर हात ठेवला. सज्जना अरे तुझा हात का तोडला माहिती का तोडला? माझा त्या माऊलीचा काही संबंध आहे? विनाकारण हात तोडला म्हणजे तसं नाही. काही अपराध घडला म्हणून. अरे काही अरे मी त्या माऊलीला डोळे भरून पाहिलं सुद्धा नाही आणि हात तोडला. अरे बाबा या जन्माचा नाही मागच्या जन्माचा. मागच्या जन्माचा कसा म्हणजे घोटाळा असा आहे. मागच्या जन्मात एक गाय एका कसाबाच्या हातातून सुटली. गाय पुढं कसाब माग गाय पुढं कसाब माग. ती गाय तुमच्या आश्रमात आली. तुम्ही एक जातिवंत संन्यासी होते. तुमच्यापाशी आली हुंबरली आणि तुमच्या डोळे देखत उजव्या हाताने निघून गेली. अर्ध्या तासाने तो कसा यायला त्याने तुम्हाला विचारलं गाय पाहिली का? तुम्ही काहीच बोलायला नको होते पण तुम्हाला नको तिथं डोकं द्यायचा जरा नाद होता. हे डोकाळो बारीक आहे का? काही लोकांना आहे ना काही टाळाला शिवत नाही पण सत्याच कारभार बघत येतो. बरं बघा जरा त्याला पायाळू नाही डोकाळू म्हणजे डोकाळू. मग तुम्ही डोकं द्यायला नको. तुमचा काही संबंध होता का? तुम्ही काय डोकं दिलं? त्या कसाबाने विचारलं तुम्हाला काय पाहिजे का? तुम्ही हो म्हणले. मग त्याने विचार कुठे गेली? तुम्ही गप्पा सायला पाहिजे होता ना. तुम्ही सांगितले इकडं गेली. उजवा हात केल्यामुळं तो तिकडं गेला. त्याने गाय शोधली गाय कापली. तुमचा हात उजवा कारण ठरला म्हणून या जन्मात तो काळीक अपराध आज तुमचा हात तुटला. बरोबर गो हत्येचं पाप पडलं. सजन कसं आहे म्हणजे अरे बाबा माझा हात तोडला पण ज्याने गाय कापली त्याचं काय म्हणजे ऐकायचं का ते बी? सांग म्हणले. तोच कसाई या जन्मात त्या बाईचा नवरा झालाय आणि तीच गाय ती बाई झालेली. आणि बरोबर बाईने बी काटाच काढला मालक मारून टाकला. नाही हे ज्याने कसाबाला गाय विकल्यात बारीक काय का बरं तुमचा काटाच बसलाय. थोडा दम धरा. देव बरोबर देव हे सगळं वसूल व्याजा सकट वसूल करतो. देवाचं सामान्य नाही. याला माहिती काही अपराध विठ्ठल. दुसरा अपराध आहे वाचिक अपराध. तो मागं ठेवतो. मानसिक अपराध मनाने अपराध. एकदा द्रौपदी स्नान केलं आणि राजमहालात गेली. केस वाळू घातले होते. केस वाळत होती. खालून कर्णाचा रथ चालला आणि नेमकी महाभारताच्या युद्धात बातमी फुटली होती. कर्ण पांडवाचा भाऊ. द्रौपदी 5 जणांची बाई. 5 जणांमध्ये 2-2 महिने विभागले तर 10च महिने वाट्याला जातात. खाली राहिले 2 महिने. 2 महिन्याचे 30 दिवस. मग 30 दिवस परत विभागून 5 जणांना दिले होते. असे 2 महिने 10-12 दिवस असं काहीतरी वाट्याला येतात. आणि अशी ती 2 महिने 10-12 दिवस 2 महिने 10-12 दिवस 5 जणांकडे राहायचे. असं चालायचं. केस वाळू घालता फक्त तिच्या मनात आलं कर्ण जर पांडवाचा भाऊ आहे आणि हा जर अगोदरच इकडं असता तर मग 2 महिने 10-12 दिवस राहायची बाळी आली नसती. फक्त 2-2 महिने राहायची पाळी आली असती. कारण 6 भाऊ झाले असते. 6वी 12 महिने बरोबर विभागणी झाली असते. एवढंच मनात आलं. जे भगवान कृष्णाला खटकलं. देव दुसऱ्या दिवशी आले म्हणजे चला आपल्या ट्रिपला जायचं म्हणजे पुढं गुवाहाटीला आपलं कुठं जाऊ म्हणजे आलं क्षमा करा. फिरायला गेल्यावर मग खूप मोठं जंगल आणि त्या जंगलात खूप झाडं झुडपं खूप भूक लागली. फळच पुढं भेटा. झाडं खूप पण झाडात फळच नाही. पण एक झाड असं होतं त्याला भलं मोठं जांभळ लागलं होतं. हे असं पिकलेलं जांभूळ पिकल्या आपलं काय असले मला याला अनुभवीच खूप मोठं जांभूळ पिकलेलं पाहिलं. भीम म्हणणार खूपच मोठं जांभूळ तोडू का? सगळेजण खाऊ. तेवढ्यात भीमाने तोडलं. कापायचं तेवढ्यात भगवान कृष्णा भीमा काय चाललंय? आणि कृष्णा लय भूक लागली. लय मोठं जांभूळ आहे कापायचं. भगवान कृष्ण म्हणजे कुठे जांभूळ म्हणजे एवढं मोठं टिपाडा एवढं म्हणजे हो टिपाडा एवढं आहे कापायचं म्हणजे हो. कोणत्या जांभळाचं तोडलं म्हणजे त्या कोणाला विचारलं? भीमांना काय विचारायची गरज आहे?
अरे गाव लोक हरभरा बिगर विचारतात बिगर विचारतात आंबे उतरून देतात, बिगर विचारतात मकाची कंच खातात म्हणल्या. इथं तर काय जंगलात शेतकऱ्यांना कोणी विचारलं तर जंगलात काय विचारायचे. भीमा हे वागणं बरं नव्हं. भीमाला काय झालं, त्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली गुरुशी बसले पाहिले का. भीमा हो बरोबर, त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही त्यांना काय विचारायचं. हे ऋषी साधना घास खात नाही आणि रोज तपातून उठले तर एवढं एकच जांभळ खातात, परत तप करतात, दुसऱ्या दिवशी परत जांभळ, एका दिवसात जांभळ परत. भगवंताने केलेली योजना आहे. त्या माणसाचा आहार खायचा तुम्हाला काय नाही करायचं. तुम्ही अरे ते जंगलात राहणार आहे, तुम्ही बंगल्यात राहणार आहे, तुम्ही तडका लावून खाता. फळावर अधिकार साधूच आहे. ते जांभळ तिथं चिटकव, ते साधू उठायचा टाइम झालाय, ते 5 मिनिटात उठणं सगळ्यात भस्म करीत. अरे बरोबर तोडलेलं सोडायचं कसं. आपापलं पुण्य खर्ची करा. मग युधिष्ठिर म्हणजे मी जन्मभर धर्माने वागलो असेल तर 2 हात हे जांभळ वर जाईल. ते जांभळ आपाप 2 हात वर गेलं. वा. अर्जुन म्हणला मी जर जन्मभर कृष्ण भक्तीत उभं आयुष्य घालवलं असेल 2 हात वर जाईल गेलं. भीम म्हणला कोणतीच्याच घासाने माझं पोट भरत असं तर 2 हात वर जाईल गेलं. नकुल सहदेवाने आपलं पुण्य वापरलं वर गेलं, 2च बोटं राहिला. आता बरं का हे जांभळ आणि हे देठाला चिटकायला. वर्म जाणवनिया देठ लावेला द्रौपदीच्या बोला सवे लावे. 100 चरणाच्या अभिघात आले बघा. 2च बोट राहिले. द्रौपदी आता तुझं पुण्य खर्च करा. आता पतिव्रता होती ना. 5 पतिव्रतेमध्ये द्रौपदीच राहावे. अहिल्या, सीता, द्रौपदी, तारा, त्यात आमची पप्याच्याही धारा. द्रौपदी म्हणजे जर खरंच पतिव्रता मावली असेल तर हे 2 बोट राहिलेलं फळ चिटाकलं तर नाही, त्याने पक्ष सोडून दिला. राग दिशी खाली पडलं कमी म्हणे गादा उचलली. पतिव्रता नाही. लगेच पतिव्रता नाही. नकुल सहदेवाने तलवारी काढल्या, सगळेच धावले. भगवान कृष्ण म्हणे हो 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 हो. द्रौपदी खूप रडायला लागली कारण परीक्षेत नापास झाली होती. जवळ आली द्रौपदी. काही अपराध घडलाय. शरीराकडून अपराध कधीच घडला काही अपराध. वाचेकडून नाही. कधी काही मनात आलं होतं का नाही हो. नीट आठव नाही हो. काहीतरी आठव. कर्ण पांडवाचा भाऊ हे माहिती झाल्यावर हा 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 ह्या मामाला सगळं माहिती होतं. म्हणजे एक दिवस मी गच्चीवर केस वाढू घालत होते आणि खरं कर्णाचा रथ चालला आणि फक्त तेवढं मनात आलं कर्ण जर या पार्टीत असतात तर 2 महिने काही दिवस ही पांडवाकडे राहते तर ते काही दिवस जगायची गरज आली नसती. 6 दुने 12 महिने बरोबर 6 जराकडे 2 महिने एवढंच मनात आलं. मग तेवढंच ना. हा पसर 5 मालका पुढं पदर पसर लगेच पदर पसरा. एवढाच मानसिक अपराध तेवढा पदरात घ्या. 5ही मालकाने आशीर्वाद दिला. ते फळही गुप्त झालं, ते जांभळही गुप्त झालं, साधू गुप्त, वनच गुप्त, माळालाच उभे राहिले. भगवान कृष्ण हे काय प्रकरण आहे म्हणजे ते साधू जांभळ बिंबळ हे सगळं मी उभं केलं होतं. तुला आमच्या पक्षात आणायचं. याला म्हणायचं मानसिक अपराध. द्रौपदीचा देवाने बाहेर काढला. हा एक अपराध सजल कसा आहे. मानसिक अपराध द्रौपदी. वाचिक अपराध कधी कधी बोलण्यातून अपराध घडतात. वाचिक अपराधाचे 2 प्रकार. योग्य व्यक्तीविषयी अयोग्य बोलणं वाचिक अपराध. एखादी योग्य व्यक्ती हो खूप चांगली, अख्ख्या परिसराची त्यांच्यावर भावना, पण परिसरात काहीचा बाजार त्यांच्यामुळे उठलेला असतो, काही येड्यांचं दुकान त्यांच्यामुळे बसलेलं असतं आणि मग ते चांगल्यावर शिंतोडे उडवण्यात स्वतःची जरा भूमिका जास्त घेतात. खळा सदा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना. तुकोबाराय म्हणतात सज्जनाचे खेटर तोंडी. काय हो पूर्वार्ध. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडी. चांगल्या माणसाच्या तोंडावर खेटर फेकून आणणं हे काही माणसाचा धंदाच असतो महाराज. वा. सदैव समाजाला चांगल्या माणसाला नाव ठेवणं. एखादा चांगला सगळं लोक वा काय व्यक्ती ते होय. तुम्हाला माहिती आहे का त्याचं का तू काय माहिती खात्याचा अधिकारी का. सुरूच झालं लगेच उचकायचं. गावगाव भागवताचार्य रामायणाचार्य कमी झाले आणि खपल्याचार्य लय झाला. कोणाच्या खपल्या काढायच्या. योग्य व्यक्तीविषयी अयोग्य बोलणं
हा वाचिक अपराध आहे, पण हा अपराध आजच्या अभंगात आलेला नाही. मग दुसरा एक अपराध, योग्य व्यक्तीविषयी योग्य बोलणं पण विशेषण योग्य न वापरणं. म्हणजे काय, एखादी व्यक्ती खूप छान राहते पण आपल्याकडे शब्द दारिद्र्य असल्यामुळं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येईल असे शब्द आपल्याकडे नाहीत. आणि आपण जर तसं बोललो तर हा वाङ्मयीन अपराध ठरतो. म्हणजे काय भीमसेन जोशीचं भजन झालं का साताऱ्याला भीमसेन जोशी आले, मग सगळे लोक साताऱ्याला गेले. जाता साताऱ्याला असो विस्तार साताऱ्याला गेले, खूप भजन चांगलं झालं. एक माईकवर आला, काय भीमसेन जोशीने जोरदार भजन केलं, आमच्या गावातला गणपा अगदी तसंच गायन भीमसेन जोशीचं. आता काय करा, काय वाईट नाही बोलले, पण भीमसेन जोशीच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येईल असे शब्द त्यांच्याकडे नाही. वा, हाच अपराध तुकोबराय म्हणतात माझ्याकडून घेतला. माऊली, तुमचं व्यक्तिमत्व ज्ञानदेव वैष्णव मोठा. वा, माऊली म्हणजे काय बोलायचे. जसं सगळ्या नद्या पोटात घालते त्याला समुद्र म्हणतात, तशी माझी माऊली समुद्र आहे. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व माऊली, आणि त्यांचं वर्णन करायला तुकोबराय म्हणतात मी गेलो, पण त्यांच्या उंचीला गवसणी घालता येईल अशी वाक्यरचना, अशी शब्द रचना माझ्याकडे नाही. या बाबतीत मी शब्द दरिद्री ठरलो आणि माझ्याकडून जे वेडं वाकडं बोललं गेलं, माऊली हा माझा अपराध. एवढा अपराध तुम्ही पोटात घ्या. तुकोबराय अभंगात मागणं मागतात, अभंगाच्या पहिल्या चरणात या वयात पवित्र बोल. हा वा, छान छान. हा फळावर बोलिली असा पाठी. हा उत्तरे बोलिली असं बोलिली लेकुरे
वेडी वाकुडी उत्तरे लेकरू कोणाला म्हणायचं? वय वाढले पण विचार वाढले नाही त्याला लेकरूच म्हणायचं. वयाच्या प्रबोधे विचाराच्या नाही समान तो देही बाळकाशी शिकविले हित नायके जोकाने त्यामागे भल्याने जाऊन बाळकडे झाले. लेकुरे तुकोबाराय म्हणतात माऊली मी तुमचं लेकरू आहे. खरं तुमच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येईल असे शब्द नाहीत माझ्या. तुमचं व्यक्तिमत्व केवढं, तुमच्या बाबतीत कोणती विशेषणं वापरावी काय अक्कल पाहिजे ना. तर ते नाही हो माऊली माझ्याकडं जे बोलणं गेलं ते मी वेडं बोललोय वाकडं बोलतो. वाकडं म्हणजे काय? छंदरहित. खरं मी छंदात बोलायला पाहिजे. अनुष्टुपादी छंद वापरायला बाबांना छंद ठाईया छंद आहे वा धुमाळी एक तार जप काय असेल ते छंदात म्हणायला पाहिजे. मी तुमचं वर्णन वेगळ्या वेगळ्या अनुष्टुपादी छंदात करायला पाहिजे. तर छंद वापरलेलं हे माझं वाकडं बोलणं आहे. म्हणजे वेडं बोलणं म्हणजे काय? अलंकाररहित बोलणं. बोलण्यात अलंकार वापरता आले पाहिजे. अलंकार म्हणजे नुसते मदन सर म्हणायचं नाही. मग ज्यांची थाप पडली का वसंत ऋतूचं आगमन होतंय ते मदन सर. अलंकारी बोलणं अलंकारी असं बोलण्यामध्ये अलंकार वापरता आले पाहिजे. सोनं आणि अलंकार यात फरक काय हो? बोला. अलंकारातही सोनंच आहे का नाही? जडण घडण. बोलणं म्हणजे सोनं आहे आणि अलंकाराने बोलणं म्हणजे जडण घडण करून बोलणं. कोणता शब्द कसा वापरायचा काय काय. वट सावित्रीची पौर्णिमा होती आणि थोरल्या वाड्यातली सोनबाई थोरली सोनबाई वट सावित्रीच्या पूजेला निघाली. वडाच्या पूजेला निघाली पण गळ्यात दागिनेच नाही का. दागिने कपाटात आणि चावी सासऱ्याच्या कमराला. सासरा गेला होता तमाशाला सोपारी द्यायला. असं म्हणून पाटील म्हणजे वाड्यावर या वडक्यात सुका पाटील विस्तार नको त्या बांधाचा विषय. मग थोरल्या पाटलाची सुनबाई गेली वडाला वेढे घातले दोरा गुंडाळला आंबे ठेवले पूजा केली. बाया गत नाही बसणार. बाया म्हणे का कोणाची सुनबाई म्हणजे थोरल्या पाटलाची ना. हा गळ्यात तर फुटका टाकेला नाही. दुसऱ्या बाया म्हणे पाटला काय काय मग हे ऐकलं त्या मुली सुनबाई नाही का घरी लय डागडागिने होते. फक्त म्हाताऱ्याकडे कपाटाची चावी गेल्यामुळं अशी तत्तन करीत आली पण घरी आली तर म्हातारा येऊन मग तिने भांडी आपल्याला सुरुवात केली. म्हातारा म्हणाला काय झालं सुनबाई? काय झालं? अख्ख्या गावात इज्जतीचा पंचनामा झाला. म्हणजे काय झालं? गेले होते वाडाला. मग सगळ्या बाया म्हणल्या थोरल्या पाटलाची सोनी गळ्यात डाग नाही दागिना नाही काहीच नाही. म्हातारं बी असं इरसाळ होतं महाराज पाटीलच होतं ते. तो म्हणला दागिना नाही म्हणून गाव बोललं. मग दागिने होते कपाटाच्या वरच्या कप्प्यात. त्याने चावी काढली. वरच्या कप्प्याचे नाही खालच्या कप्प्याची. खालच्या कप्प्यात सोन्याच्या चिपा होत्या. चिपा फरच्या केलेल्या सोन्याच्या. 2 नवे उपारणे आणले. 5 किलोची चिप एका उपारण्यात 5 किलोची चिप एका उपारण्यात. पुढून एक चिप टांगली मागून दाखव गावाला. गाव काय म्हणते यांच्याकडे सोनं नाही दाखव. आता मला सांगा गळ्यात 10 किलो सोनं घातलंय ते शोभून दिसल का? सुनबाई म्हणली सासरे वा अहो मी काय म्हैस येऊन वाढा 10 किलो सोनं पण दिसायला देख नाही का? नाही. मोघम बोलणं म्हणजे सोन्याची चिप आणि त्याचा दागिना घडून बोलणं म्हणजे अलंकार. अलंकार वापरता आले पाहिजे. अलंकार वेगळ्या वेगळ्या अलंकाराने वर्णन करता आलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माऊली या बाबतीत मी दरिद्री ठरलो. तुमच्या बाबतीत मला अलंकार वापरता आले नाही. हे माझं वेडं बोलणं आहे. आणि वाकडं बोलणं म्हणजे छंद. छंदात बोलणं. एक मोठा सावकार होता आणि त्याला तो छंद प्रेमी होता. त्याच्या घरात 40-50 कामगार होते. मोठा मागायचा होता. सगळ्याला शिक्षा हे बघा पगारच देणार नाही. काही बोलायचं असं तर छंदात बोलायचं. काही बोलायचं असं तर काव्यात बोलायचं. आता काय करा मग पुढे मी तसंच माहिती आहे का काव्यात बोलायचं म्हणजे इथून पुढं. मोठा वाडा होता. सावकार गेलं बाजारात काय कोण झाले वाड्याला लागले आला. मग आता ते कामगार आले. कामगाराला सांगितलं होतं छंदातच बोलायचं नाही तर पगार कट 2 महिन्याचा. आणि मग ते कामगार होते ते सावकाराला सांगायला लागले काय सांगावं सावकार
काय सांगाव सावकार, पेटला की आपला दरबार, धावा धावा हो लवकरी, विधवा विधवा हो सत्वरी. काय सांगाव सावकार, पेटला की आपला दरबार. त्या सावकाराच्या ते ध्यानातच आलं नाही. ते नीट सांगणार, त्याने नीट सांगितलं तर 2 महिन्याचा पगार गट. छंदात सांगायचं. मग कोणतरी सांगितलं सावकार, तो काय काम करणार होता, तू ज्याने दुसरा सांगणार तुमचा वाडा पेटला. त्याने त्या कामगारच्या तोंडात ठेवले मूर्खा. आणि मग पाठदिशी सांगायचं, त्याने पाठदिशी काय सांगायचे, तुम्ही सांगितलं 2 महिन्याचा पगार कट म्हणून. काय सांगा सावकार म्हणणार बडव्या, अशी गोष्ट अशी मोकळ्या अंगाने सांगायची, जरा मोठ्याने आरडाओरडा करून सांगायचं ना. मग त्या कामगारांनी ध्यानात धरलं, आजपासून काही सांगायचं असेल आरडाओरडा झालं. 10-15 दिवसांनी घरात आलं पाहुणं. सावकार सांगितलं हे जा, 5-15 पाहुणे आले, चहा खा. ते आत गेलं घरात, कोणतरी सांगितलं साखर नाही. त्यांनी सांगितलं सावकाराने सांगितलं मोठ्याने, सावकार साखरच जपली, आता काय काय तुम्ही साखरेचा काय अरे मी कारखान्याचा चेअरमन, अख्खा कारखाना खाल्ला म्हणून कारखाना बंद मोठा काय कळत. काही गोष्टी सावकाश सांगायचं. काय कोण झाले, पण त्या दिवशी त्याची वैरमीची गरजच केली. ते आलं सावकार खबर काय गज भेटली. बावळ्या तुला काय सांगावं, काय कळत कसं बोलावं, काय करतात. पण त्या गोष्टी, काही गोष्टी मोठ्याने सांगायच्या, काही सावकार तुला काय कळतं का. काही गोष्टी आनंदाने सांगायच्या, काही दुःखाने सांगायच्या, आनंदाने सांगायच्या. काय कळतं का म्हणजे काय. हा तुला कामानं काढणं का कामानं, आता परत नाही तसं होणार भगवान का. हो 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 चालतं. नेमकं काय कोण झाले, सावकाराला नातू झाला. नातू झाल्यावर लय आनंद झाला. ते सावकारापुढे येऊनच उभा राहिला. सावकार काय झालं, त्याने मोठ्याने सांगू का हळू सांगू. अरे बाबा सांग काय झालं. कसं सांगितलं खावला नाही. तासभर सांगितलं सांग काय झालं. तुम्हाला नातू झाला. अरे बावळ्या, मग पेढं वाटून सांगायचं ना, पेढं वाटायचं. पण त्यांनी ठरवलं आजपासून पेढं वाटून सांगायचं. 2 दिवसात सावकाराची आईच वारली. सावकार तुमची आई वारली. गावगावाशी लय गिन्यान गेली. तुमच्या बाबतीत मला छंद वापरता आले, वाकडं बोलता. तुमच्या बाबतीत मला अलंकार वापरता आले नाही, रस वापरता आले नाही. नवरस आहे, अनेक अलंकार आहे. वेड बोलणं, वेडे वाकडे उत्तरे बोललोय. आता क्षमा करा, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही शिल्प आहात. महाराज खूप आनंद, खूप सांगण्यासारखं आहे. वेळ संपली, काही माणसं उशिरा आले नाही. कीर्तन हाती लागलं, 2 घास तरी हाती लागले. त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. नाही विचारेला अधिकार, तुमच्या अधिकाराची विचार करायला पाहिजे. नाही घडली क्षमा अपराध. महाराज तुम्ही शिल्प. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा माझ्या तुकोबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या. करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही शिल्प. हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे. आता सांगत त्याचा वेळ संपलाय. कधी योग आला तर मला धरणेकरी सांगायला सांगा. आमच्या महिपती महाराजांनी लिहिलंय म्हणून मी सांगू शकतो. आम्ही महिपती महाराजांच्या जवळचे खूप छान धरणेकरी प्रकरण दिले. त्या प्रकरणात हा म्हणले करा क्षमा अपराध. महाराज आदरणीय विष्णू महाराज सामनं आणि त्यांच्या पाठीमागे सगळे या भागातील कीर्तनकार, प्रवचनकार, गुरुजन, गायक, वादक, गावगावचे गावकार भारी सगळे कारभाऱ्यांनी ठरवलं आपण विष्णू महाराजांमागे जाऊ. दमानी आले कारभारी, सगळी मुले आहेत. खूप आनंदाने उत्सव तुम्ही केला. पांडुरंगाच्या कृपेने हा अधिक मास तुम्हाला सर्व अधिक फरक आहे. खरो अशी पांडुरंगाला प्रार्थना.